नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 29। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् ददति तथैव चान्या आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् ददति तथैव चान्या आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्या आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवत् आश्चर्यकारक, पश्यति पाहतो, कश्चित कोणी, एनम या आत्म्याला, आश्चर्यवत विस्मयकारक, वदती बोलतात, तथा ज्याप्रमाणे, एव निश्चितपणे, च सुद्धा, अन्यः दूसरा, आश्चर्यवत विस्मयकारक, च सुद्धा, एनम या आत्म्याला, अन्यः दूसरा, शृणोती ऐकतो, श्रुत्वा ऐकल्यानंतर, अपि सुद्धा, एनम या आत्म्याला, वेद जाणतो, न कधीही नाही, च आणि, एव निश्चित, कश्चित कोणीही। भाषांतर आहे,
कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत. आज आपण जे 2 श्लोक वाचणार आहोत ते या आत्म्यासंबंधीच्या स्पष्टीकरणाबद्दलचे शेवटचे श्लोक आहेत. मागचे काही दिवस आपण हेच वाचत आहोत. कदाचित बोर झाला असेल तेच तेच ऐकून, परंतु समजलंय का नाही माहिती नाही. आत्म्याचं स्वरूप काय आहे आणि माझं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, मी शरीर आहे की आत्मा आहे. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की कोणी आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, आश्चर्यकारक आहे, आत्मा काय भानगड आहे. कोणी आत्म्याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात, तर कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असेही आहेत जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत, आत्म्याला जाणू शकत नाही. आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, देहि नित्यम वध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. हे भरत वंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. मागचा अध्याय जर आपल्याला आठवत असेल तर अर्जुन म्हणतो की माझा शोक हा इतका महाभयानक वाईट शोक आहे. प्रत्येक माणसाला असंच वाटत असतं, माझ्या दुःखा एवढं जगात कुणाचंच दुःख नाही, प्रत्येकाला वाटत असतं. तसंच अर्जुनाला पण वाटत असतं की जगातली कोणतीही वस्तू तुम्ही मला आणून दिली, इंद्रदेवाचं राज्य दिलं, तिन्ही लोकांचं राज्य दिलं, हे राज्य परत मिळवण्यासाठी कोणी मालिक माझ्याशी युद्ध करणार नाही असं राज्य जरी मला दिलं, प्रतिस्पर्धी नसलेलं, तरीही माझा शोक जाणार नाही. इतकं वाईट दुःख होतंय मला. त्याचं मेन कारण भगवंत सांगतात की तू स्वतःला पण शरीर समजलंयस आणि बाकीच्या सगळ्यांना पण शरीर समजायला लागलं. या देहामध्ये वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. ऍक्च्युली कुठल्याही परिस्थितीमध्ये शोक करायची आवश्यकताच नाही. तर हे आत्म्यासंबंधीचे जे वर्णन कित्येक दिवस झालं भगवंत सांगतायत, त्याच्यातले आता हे शेवटचे 2 श्लोक आहेत. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, गीतोपनिषद हे मुख्यतः उपनिषदातील सिद्धांतांवर आधारित असल्यामुळेच याच प्रकारचा श्लोक कठोपनिषदातही आढळतो, यात आश्चर्य नाही. आता मगाशी जो आपण वाचला, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्य आश्चर्यवत चैन मन्यः शृणोति. गीतोपनिषद म्हणजे काय? भगवद्गीता. भगवद्गीतेलाच बऱ्याचदा गीतोपनिषद म्हटलं जातं, कारण हे सगळ्या उपनिषदांचं सार आहे. उपनिषद म्हणजे काय? बऱ्याचदा आपण ऐकतो उपनिषद उपनिषद उपनिषद. उपनिषद म्हणजे वेद. जे 4 वेद आहेत, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद, हे मुख्य आणि मूळ वेद म्हणून जाणले जातात. वेदचा अर्थ असतो ज्ञान. सगळं ज्ञान आहे या 4 वेदांमध्ये. परंतु हे सगळं इतकं भरगच्च कॉम्प्लिकेटेड आहे त्या 4 वेदांमध्ये. नंतर काही महान ऋषी मुनींनी याच वेदाचेच 3 भाग केले. एकाला म्हटलं जातं ब्राह्मण, दुसऱ्याला म्हटलं जातं संहिता,
आणि तिसऱ्याला म्हटलं जातं अरण्यक. आणि या अरण्यकामध्येच उपनिषदाचा भाग येतो. हे वेगवेगळं का केलं? कारण वेदांमध्ये सगळं लिहिलंय. जगायचं कसं, इथं पासून वेगवेगळे कर्मकांड कसे करायचे, वेगवेगळे मंत्र कसे म्हणायचे, आयुर्विद्या काय असते, धनुर्विद्या काय असते, ज्योतिषशास्त्र काय असतं, वास्तुशास्त्र काय असतं, सगळं 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 याच्यामध्ये दिलेलं आहे. कुठला मंत्र म्हटला काय मिळतं, कुठला यज्ञ केला कुठे जाऊ शकतो, काय प्राप्ती होते, सगळं वेदांमध्ये दिलेलं आहे. आता हे का दिलंय ते आपण बऱ्याचदा चर्चा केली. आपण त्या लेवलची लोक असतात, त्यांना एक स्टेप वर आणण्यासाठी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी दिलेलं आहे वेदांमध्ये. मग टॉपमोस्ट वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते ऋषीमुनींनी फिल्टर करून बाहेर काढलं, त्याला उपनिषद म्हणतात. याचा अर्थ स्वतःच्या मनाने लिहिलं नाही आहे, ते श्लोक फक्त वेगळे केले आणि त्याला कॅटेगराईज केले. टोटल 108 उपनिषद आहेत. त्यातला इथे एक प्रभुपाद सांगतात कठोपनिषद. बऱ्याच भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा उपनिषदातला तात्पर्य दिला जातो, संदर्भ दिला जातो की सेम ह्या उपनिषदात सांगितलंय, हे सेम या उपनिषदात सांगितलंय. कारण आचार्यांचं कर्तव्य असतं शास्त्राचा संदर्भ देऊन बोलणे. विदाउट शास्त्राचा संदर्भ न देता कोणी बोलत नाही. श्वेताश्वेतर उपनिषद, कठोपनिषद, गोपाल तापनी उपनिषद, असे बरेच उपनिषदाचे प्रभुपाद संदर्भ देतात. तर इथे हा जो श्लोक आपण वाचला की कोणी आत्म्याकडे आश्चर्यकारक म्हणून बघतो, कुणी आत्म्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून बोलतो, कुणी आत्म्याला आश्चर्यकारक म्हणून ऐकतो, आणि असे आहेत जे आत्म्याला सगळं समजावून घेऊन देखील आत्म्याला समजूच शकत नाही. तर सेम टू सेम श्लोक कठोपनिषदात दिलेला आहे. 1.2.7 मध्ये कठोपनिषदाच्या. आणि प्रभुपाद म्हणतात यात काही आश्चर्य नाही, कारण सगळ्या उपनिषदांचा सार आहे गीतोपनिषद म्हणजेच भगवद्गीता. श्रवणायपि श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्य शृण्वन्तोऽपि बहवो यन् न विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धा आश्चर्योस्य ज्ञाता कुशलानुशिष्टः. सेम अर्थ आहे जवळजवळ. एका महाकाय शरीरात एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि 1 इंच जागेत असणाऱ्या कोट्यावधी जीवजंतूमध्ये देखील आत्मा असणे ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आहे. आत्मा सगळ्या जीवांमध्ये आत्मा आहे आणि आत्म्याचं साईज सगळ्या जीवांमध्ये सेम आहे. नाही तर वेगवेगळं साईज सांगितलं असतं. साईज काय सांगितलंय? एका केसाच्या 10 सहस्रांश इतक्या आकाराचा आत्मा आहे. मग तो हत्तीच्या हृदयामध्ये पण त्याच आकाराचा असतो आणि तोच तेवढ्याच आकाराचा आत्मा हत्तीचं शरीर पण चालवत असतो. इतकं प्रचंड महाकाय आपलं पण शरीर तोच चालवत असतो. मोठाला मोठं वटवृक्ष असतं त्याच्यामध्ये पण तेवढाच आत्मा असतो आणि पूर्ण वटवृक्षामध्ये जिवंतपणा चेतना त्या आत्म्यामुळे झालेली असते. तसंच मुंगीमध्ये पण तोच आत्मा असतो. आणि जे जीवाणू विषाणू असतात ना, एका इंचामध्ये करोडो असतात, त्याच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देखील तोच आत्मा आहे. हे जेव्हा उपनिषद आणि वेद आपल्याला सांगतात तेव्हा आपले शास्त्रज्ञ लोक म्हणतात व्हॉट, असं कसं काय, आश्चर्य व्यक्त करतात. आत्म्याबद्दल ऐकलं तरी आश्चर्य वाटतं, आत्म्याबद्दल काही पाहिलं तरी आश्चर्य वाटतं, आत्म्याबद्दल बोललं तरी आश्चर्य वाटतं. आणि एवढं सगळं असून आत्म्याला जाणणारा कोण आहे? लवकर सापडत नाही, कोणीच नाही. आपण रोज भगवद्गीतेत आत्म्याबद्दल बोलतो, भागवतम मध्ये आत्म्याबद्दल बोलतो. आपण जाणले का आत्म्याला? वाटत नाही. आत्म्याला जाणणारा आत्मसाक्षात्कारी असतो. आत्म्याला जाणणे म्हणजे आत्म्याचं काम करणे. आदिजीव ब्रह्मदेवाला ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित आज्ञाधिकारी भगवंतांनी जरी या आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अतपस्वी लोक अनुरूप आध्यात्मिक स्फुल्लिंगाचे विस्मयकारक गुण समजू शकत नाहीत.
वाक्य थोडस मोठं आहे, ब्रेक करून वाचूया आपण. पहिली गोष्ट म्हणजे आदिजीव ब्रह्मदेवाला. याचा अर्थ काय? सर्वप्रथम जन्मणारे जीव म्हणजे ब्रह्मदेव, आदिजीव ब्रह्मदेव. कधी कधी ब्रह्मदेवांना आदि कवी पण म्हटलं जातं, म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञानी, पहिला ज्ञानी माणूस म्हणजे ब्रह्मदेव. का? कारण त्यांनी भगवंतांकडून डायरेक्टली हे ज्ञान घेतलं. आदिजीव ब्रह्मदेवाला ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञानाधिकारी भगवंतांनी. भगवंतांच्या वर ज्ञान देणारे प्रमाणित अधिकारी कोण असू शकतो? म्हणजेच काय, जो प्रथम जीव आहे, जो सर्वश्रेष्ठ बुद्धिमान जीव आहे, त्याला सर्वश्रेष्ठ बुद्धिमान व्यक्तीने आत्म्याबद्दल समजावून सांगितलंय. तरीही आपल्यासारखे मूर्ख लोक, इथं काय म्हटलेलं आहे? अल्पज्ञ म्हणजे अल्पज्ञानी आणि अतपस्वी लोक अनुरूप आध्यात्मिक स्फुल्लिंगाचे विस्मयकारक गुण समजू शकत नाहीत. आत्मा कोण आहे एक्झॅक्टली समजू शकत नाही. का समजू शकत नाही हे देखील याच वाक्यात सांगितलंय. का? कारण आपण अल्पज्ञ आहोत आणि अतपस्वी आहोत. साहजिक आहे, अल्पज्ञ म्हणजे तो अल्पज्ञानी, ज्याला ज्ञान नाही, ज्याला रॉकेट कसं बनवायचं, ॲटम बॉम्ब कसा बनवायचा, कॉम्प्लिकेटेड मशीन कशी बनवायची सगळं माहिती आहे, परंतु आत्मा तो जाणू शकत नाही कारण त्याला ज्ञान नाही. का? कारण तो अतपस्वी आहे. आत्म्याला समजायला तपस्या करावी लागते, भगवंतांना जाणावं लागतं, आत्म्यातला आणि भगवंतांना संबंध जाणावा लागतो. तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी कार्य करावं लागतं, मग आत्म्याला खऱ्या अर्थाने आपण समजतो. त्याच्यासाठी तपस्या करावी लागते. मनुष्याचं जीवन हे तपस्येसाठी आहे. यस, मनुष्याचं जीवन हे तपस्येसाठी आहे. मनुष्याचं जीवन हे आत्मा समजावून घेण्यासाठी आहे. मनुष्याचं जीवन हे आत्मसाक्षात्कारी होण्यासाठी आहे. त्यासाठी तपस्या करावीच लागते. तपस्येचा अर्थ असतो जे आपल्याला आवडतं या भौतिक जगामध्ये, ते जेव्हा आपल्याला समजून चुकतं की चुकीचं आहे, पापमय आहे, ते करणं बंद केलं पाहिजे. तपस्येचा अर्थ असतो त्रास होणार. तपस्येचा बऱ्याच जणांना अर्थ वाटतं की तपस्या म्हणजे व्रत वैकल्य करणे, कुठेतरी तीर्थस्थानाला जाणे, एकादशीचं व्रत करणे. ही प्रॅक्टिस असते तपस्येची. खरी तपस्या असते भगवंतांसाठी काम करणे. भगवंतांसाठी काम करत असताना स्वतःच्या मनाला, हृदयाला यातना होणार, कारण भगवंतांना भौतिक काही आवडत नाही, भौतिक गोष्टी सोडाव्या लागणार. त्याला तपस्या म्हणतात. मग जो तपस्वी माणूस असतो तो आत्म्याला जाणू शकतो, जो अतपस्वी आहे तो जाणू शकत नाही. मग या जगाच्या स्केलमध्ये तुम्ही जरी महान नोबेल पुरस्कृत शास्त्रज्ञ जरी असला तरी तुम्ही अल्पज्ञानीच आहे. का? कारण तुम्ही तपस्या करत नाही, इंद्रिय तृप्तीसाठी काम करत. आपण सगळे भगवद्गीतेचं वाचन करत आहोत, श्रवण करत आहोत आत्म्याला जाणण्यासाठी, आत्मसाक्षात्कारी होण्यासाठी, है की नाही? मग आत्मसाक्षात्कारी व्हायचं असेल तपस्या करायला पाहिजे. मनुष्य जीवन हे तपस्यासाठी आहे. मोठं वाक्य आहे, परंतु आता आपल्याला लक्षात आलं. आदिजीव ब्रह्मदेवांना ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञानाधिकारी भगवंतांनी जरी आत्म्याबद्दल समजावून सांगितलेलं असलं तरी अल्पज्ञानी आणि अतपस्वी लोकांना आत्मा कधीही समजत नाही. व्हेरी सिंपल. पदार्थाबद्दलच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील बहुतेक लोक हा सूक्ष्म कण एकाच वेळी महान किंवा सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाही. जसं मी मगाशी म्हणालो, पदार्थाबद्दल स्थूल जडवादी संकल्पनेमुळे म्हणजेच काय, आपलं ज्ञान सगळे या भौतिक जगातले हे सगळे आहे ना, मशीन हे ते, याच्यातून आनंद कसा घ्यायचा याच्यासाठी आपण आपलं ज्ञान वापरतो. मग अशा लोकांना आत्मा कसा काय महान आहे, सूक्ष्म आहे याच्यावर विश्वास बसत नाही. कारण आपलं सगळं डोकं याच्यातच लावलंय आपण. अजून इंद्रिय तृप्ती कशी करायची, सुपर कॉम्प्लिकेटेड मशीन आपण शोधून काढलेत, बांधलेत, तयार केलेत.
AI, आजकाल तुम्ही ऐकता सगळीकडे AI AI AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जपान सारख्या देशामध्ये लोकांनी रात्रंदिवस रिसर्च कष्ट करून असे मशीन तयार केलेत जे माणसासारखं बोलू शकतात, माणसासारखे चेहऱ्यावरती हावभाव दाखवू शकतात. परंतु त्या शास्त्रज्ञाला आत्मा कधीच कळणार नाही. हा मुद्दा प्रभुपादांनी ते सांगायचा आहे. कारण का? आत्मा आश्चर्यकारक आहे. पदार्थाबद्दलच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील बहुतेक लोक हा सूक्ष्म कण म्हणजे आत्मा एकाच वेळी महान आणि त्याच वेळी सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाहीत. आणि वास्तविक आत्म्याच्या स्वरूपामध्ये किंवा वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात. एखाद्या गोष्टीकडे आपण आश्चर्यकारक म्हणून का पाहतो? कारण ती आपल्याला समजत नाही. हा वाव, रॉकेट वाव. पहिल्यांदा जेव्हा आपण मोबाईल बघितला, वाव, हातात चित्र दिसू शकतं, वाव, आश्चर्यकारक. परंतु ते समजावून घेतलं पूर्णपणे तर आश्चर्यकारक वाटत नाही. भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्प वेळ असतो. रात्रंदिवस झोपणार नाहीत पैसे कमवण्यासाठी, परंतु सत्संगाला चला म्हटलं की माझ्याकडे वेळ नाही. प्रभुपाद सांगतात बऱ्याच ठिकाणी, भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत कमी वेळ आहे. प्रभूजी वेळच नसतो, काय करायचं? कुठून आणायचा वेळ? काही काही भक्त तर म्हणतात वेळच नसतो प्रभूजी, वेळच नसतो प्रभूजी. मी त्यांना कधी कधी बसवतो, सांगा म्हटलं आंघोळीला अर्धा तास, समजा 2 वेळा तुम्ही आंघोळ प्रभुपादांनी सांगितलं तसं करत असाल, संध्याकाळी एक अर्धा तास आंघोळीला, सकाळी अर्धा तास आंघोळीला, आवरायला 1 तास, झोपायला 7 ते 8 तास, खायला प्यायला 1 तास 2 तास, हे सगळं गोळा करून होते 12 तास 10 तास. हो की नाही? अजून किती? 14 तास उरले. समजा तुम्ही जॉब करत असाल किंवा कंपनी चालवत असाल, 14 तास तर काम करत नाही, 7-8 तास करत असाल, अजून पण 6 तास आहेत तुमच्याकडे. लोकांना आश्चर्य वाटतंय, काहीतरी चुकतंय आणि तुम्हीच सांगितलंय. वेळ जातो कुठं आपला? फालतूची बडबड करण्यामध्ये, फालतूच्या मित्रांबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यामध्ये, असंच काहीतरी टीव्ही बघण्यामध्ये, सिनेमा बघण्यामध्ये, इकडे फिरण्यामध्ये, तिकडे फिरण्यामध्ये. आता कलियुगामध्ये सगळ्यात जास्त टाइमपास लोकांचा वेळ वाया जातो तो ट्रॅव्हलिंग मध्ये. कारण घराजवळ कोणाचं काम नाही. चाणक्य पंडित म्हणतात 1.5 किलोमीटरच्या बाहेर जो कामासाठी जातो उपजीविकेसाठी, तो सगळ्यात दुःखी माणूस असतो. पूर्वीची ग्राम व्यवस्था किती सुंदर होती बघा. जे काही कमवायचं आहे ते आपल्या शेतात, 1.5-2 किलोमीटर मध्ये ते शेती असायची आणि एका ठिकाणी सगळे राहायचे, संपला विषय. कधीतरी वर्षातून एकदा मुलीकडे सासरी वगैरे पायी पायी गेलं तर 10-15 किलोमीटर जायचं. नसेल तर आयुष्यभर गावातून बाहेर न गेलेली माणसं मी बघितली. वेळ आपण कुठे वाया घालवतो आपल्याला पण माहिती नाही. या जरा थोडस प्रभूजी आत्मा समजावून सांगतात भगवद्गीतेमध्ये. वेळ नाही हो प्रभूजी. आजकाल लोकांना आत्मा, शरीर, आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचं काम, आत्म्याचं भगवंतांशी असलेला संबंध जाणण्यामध्ये इंटरेस्टच नाही. आणि म्हणून आपण वेळ नाही म्हणून ते टाळतो. त्याचं मेन कारण काय? प्रभुपाद इथे सांगतात, भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न असतात. जीवनार्थ संघर्षामध्ये आत्मज्ञान विरहित सर्व कार्य व्यर्थ ठरतात, ही वस्तुस्थिती आहे.
मराठी थोडस हेवी शब्द वापरलेत म्हणून मी प्रत्येक वाक्य समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. जीवनार्थ संघर्षामध्ये, हे जीवन जगायला प्रत्येक व्यक्ती संघर्ष करत असतो. डोळ्याला चांगलं दिसावं म्हणून रात्रंदिवस संघर्ष करत असतो, कानाला चांगलं ऐकू यावं म्हणून रात्रंदिवस संघर्ष करत असतो, जिभेला चांगलं मिळावं म्हणून रात्रंदिवस संघर्ष करत असतो. कुणी सांगितलंय संघर्ष करायला? काही गरज नाही, परंतु तरी आपण करत असतो. त्यामुळे जे काही ते या संघर्षामध्ये तो करतो ते सगळं युजलेस असतं, व्यर्थ असतं. व्यर्थ आहे जीवन आपलं. ज्याने आत्मा जाणला नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. कारण ज्याने आत्मा जाणला नाही त्याने परमात्मा जाणला नाही. ज्याने आत्मा जाणला नाही, ज्याने परमात्मा जाणला नाही, त्याने आत्मा आणि परमात्म्यातला संबंध जाणला नाही. म्हणजे मनुष्याचं जीवन मिळून काही उपयोग नाही. हो की नाही? हे फक्त आणि फक्त मनुष्याच्या जीवनामध्ये शक्य आहे, आत्म्याला जाणणे. आणि मग ते काम सोडून दिवसभर जे आपण काम करत असतो त्याला संघर्ष म्हटलेला आहे, कारण त्याचा रिझल्ट जो आहे ते युजलेस आहे. तुम्ही काय सांगताय गुरुजी, आम्ही दिवसाला 1 करोड रुपये कमवतो? युजलेस आहे. 4 लोक मला, समाजामध्ये माझी प्रतिष्ठा आहे, युजलेस आहे. राज्य लेवलचा मी खेळाडू आहे, युजलेस आहे. आंतरराष्ट्रीय लेवलचा तुम्ही खेळाडू असला तरी युजलेस आहे जर तुम्ही आत्म्याबद्दल ज्ञान घेतलं नाही. सचिन तेंडुलकर युजलेस आहे, व्यर्थ आहे त्याचं जीवन. प्रभुपाद सांगतात. प्रभुपाद म्हणायचे आईन्स्टाईन, हे जे सगळे, रिचर्ड निक्सन, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सगळ्यांचं जीवन व्यर्थ आहे. प्रभुपाद एकटेच होते एवढ्या धाडसानं बोलायचे. का? कारण त्यांना माहिती आहे, जो आत्म्याचं ज्ञान घेण्यासाठी आयुष्याच वापरत नाही आपला, त्याचं जीवन व्यर्थच असतं. प्रभुपाद म्हणतात, कुणी आपल्यावर केस घालेला असं बोलल्यावरती. ऐकला तुम्ही परवा पाठवलेला मी व्हिडिओ? आम्ही प्रभुपाद म्हणतात, मी बिनधास्तपणे म्हणतो तुझं लाईफ युजलेस आहे, तू रास्कल आहे, तू बदमाश आहे, मूर्ख आहे. कुणी आपल्यावर केस घालेला असं कसं काय तुम्ही मला म्हणता? सगळं जग मला ग्रेट म्हणतं, तुम्ही असं कसं काय म्हणता? प्रभुपाद म्हणतात, मी नाही म्हणत, भगवद्गीता म्हणते. तुम्हाला केस घालायचे असेल भगवद्गीतेवर घाला. नमाम दुष्कृतीनो मूढा, भगवंत म्हणतात. हे मूर्ख लोक आहेत सगळे. आत्मा म्हणजे काय समजावून घेण्यासाठी हे जीवन तुम्ही वापरलं नाही तर तुमचं जीवनच व्यर्थ आहे, दरिद्र आहे. ही वस्तुस्थिती आहे. प्रभुपाद पुढे जोडतात, ही वस्तुस्थिती, इज अ फॅक्ट. भौतिक दुःखातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे, याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही. कोणी एखादा प्रश्न विचारेल, आत्मा समजून घेऊन मला उपयोग काय आहे? अरे तू आता जे दुःख भोगत आहेस ना, याच्यातून सुटण्याचा तो मार्ग आहे. काही काही लोकांना, मी दुःखात नाहीच आहे. आता तुला वाटतं तू दुःखात नाहीये, कारण तुझ्याकडे सुख संपत्ती सगळी आलेली आहे, सौंदर्य आहे, कुल आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता आहे. पण तुझी किती दिवस राहणार आहे? हे दुःख हे या जगातलं परम सत्य आहे, या भौतिक जगातलं. मृत्यू या जगातलं परम सत्य आहे. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, व्हॉट इज इट कॉल्ड? ॲज शुअर ॲज डेथ. ऐकले का तुम्ही? इंग्लिश मध्ये एखादी गोष्ट नक्की असं समजावून सांगायची असली तर त्याला मृत्यूची उपमा देऊन सांगितलं जातं. हे एवढं नक्की आहे, मृत्यू एवढं नक्की आहे, उद्या सकाळी नक्की येणार. जेवढं मृत्यू नक्की आहे तेवढं मी नक्की येणार, असे उपमा दिली जाते. त्यामुळे कुणालाच सुटलेलं नाहीये. मग या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर आत्म्याचं ज्ञान घ्यायला पाहिजे. आत्मा कोण आहे? म्हणजेच मी आत्मा आहे. म्हणजेच मी आत्मा आहे, मग मी शरीराच्या सुखदुःखासाठी का काम करतोय?
केलं नसलं पाहिजे. मग आत्मा बसून राहतो का? त्याला काही काम असतं का? येस. काय काम असतं ते शोधून काढलं पाहिजे. भगवद्गीता आपल्याला समजावून सांगते मग त्याचं काय काम असतं हे समजावून घेतलं पाहिजे. आत्म्याबद्दल श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक सत्संगामध्ये प्रवचन ऐकत असतील, परंतु काही वेळा अज्ञानवश आत्मा आणि परमात्मा यांच्या परिमाणातील भेद न जाणता ते एकच आहेत असे या समजुतीद्वारे त्यांची दिशाभूल केली जाते. मग काही लोक सत्संगाला जातात, आत्मा परमात्मा सगळं ज्ञान घेतात, परंतु जी मूळ इच्छा आहे स्वामी बनायची, प्रभू बनायची, त्याच्यामुळे त्यांना चुकीचं समजावून सांगितलं जातं. आणि बऱ्याचदा आपण चुकीचं समजून पण घेतो की आत्मा आणि परमात्मा एकच आहे. पहिलं अज्ञान म्हणजे मी शरीर आहे, आत्मा मला माहिती नाही. आणि ते जरी समजलं तरी दुसरं अज्ञान म्हणजे आत्मा परमात्मा दोन्ही सेमच आहे. अज्ञानातून बाहेर लवकर पडत नाही आपण. का? कारण मला प्रभू व्हायचंय, मला प्रभू व्हायचंय, मला स्वामी व्हायचंय, म्हणून मी म्हणतो परमात्मा मीच आहे. बरेच लोक सांगतात देखील. तो आजकाल जो फेमस झालाय युट्यूब वरती, काय नाव त्याचं, आचार्य प्रशांत, तो तर बिंदास सांगतो, अरे तुम ही हो परमात्मा, कहां बाहर ढूंढ रहे हो. त्याची स्टाईल. खुद को अंदर ढूंढना है, असे चुकीचे समजावून सांगणारे मग हजारे भेटतात आपल्याला. प्रभुपाद इथे आपल्याला सतर्क करतात, आत्मा परमात्मा सेम नाही. हे सेकंड ज्ञान आहे. पहिलं ज्ञान आहे मी शरीर नाही, मी आत्मा आहे. सेकंड काय? मी परमात्मा नाही, आत्मा वेगळा आहे, परमात्मा वेगळा आहे. थर्ड काय? आत्मा आणि परमात्म्याचा संबंध काय? आणि फोर्थ काय? तो संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मला काम काय केलं पाहिजे. या 4 गोष्टी शिकलं की जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला शिकायची गरज नाही. शाळेला जायचं गरज नाही, कॉलेजला जायचं गरज नाही, काही गरज नाही. बऱ्याच लोकांना हे पटत नाही. मग शाळेमधलं ज्ञान प्रभूजी ते पण आवश्यकच आहे ना. कशाला आवश्यक आहे? तुम्हाला अजून इथे बांधून ठेवायला आवश्यक आहे. शाळेमध्ये काय शिकवलं जातं? स्वामी कसं व्हायचं, प्रभू कसं व्हायचं, इंद्रिय तृप्ती करायची कशी करायची. इंजिनिअरिंग असू दे, मेडिकल असू दे, काही असू दे, अकाउंटिंग, कॉमर्स, सगळं ज्ञान कशासाठी आहे? जास्तीत जास्त पैसा, प्रसिद्धी, इंद्रिय तृप्ती कशी मिळवता येईल. म्हणजेच अजून इथे बांधून कसं घ्यायचं आपलं. पण भगवद्गीता आपल्याला सांगते ज्ञान एकदम सिंपल आहे. ज्ञानाशिवाय तुम्ही इथून बाहेर पडू शकत नाही. अज्ञान म्हणजे अडत नाही, ज्ञान म्हणजे बाहेर पडणे. सिंपल ज्ञान आहे. मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, माझा त्याच्याशी संबंध काय आहे, आणि तो संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मला काय केलं पाहिजे, आणि ते मी उद्यापासून करणार. प्रभुपाद अनेक ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सांगतात, प्रवचनात आपल्या सांगतात की ही एक गोष्ट समजणे म्हणजे ज्ञान. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला काही वाचन करायची गरज नाही, श्रवण करायची गरज नाही, काही नाही. आपल्याला वाटतं ज्ञान म्हणजे सगळे श्लोक आले पाहिजेत, सगळं लक्षात राहिलं पाहिजे, भगवद्गीता लक्षात राहिलं पाहिजे, भागवतम लक्षात. कशाला लक्षात राहिलं पाहिजे? मी शरीर नाही, मी आत्मा हेच लक्षात राहत नसेल तर हे सगळं लक्षात ठेवून उपयोग काय? हे नाही ठेवलं तरी चालतंय. संबंध ज्ञान, व्हॉट इज इट कॉल्ड? संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. कोण आहे, काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, आणि तिथपर्यंत जाण्यासाठी काय केलं पाहिजे, हे ज्ञान महत्वाचं आहे. प्रभुपाद म्हणून आपल्याला इथे सतर्क करतात की तुम्हाला आत्मा समजेल ही, जो आश्चर्यकारक आहे, ऐकायला आश्चर्यकारक आहे, बोलायला आश्चर्यकारक आहे, पाहायला आश्चर्यकारक आहे, जाणायला आश्चर्यकारक आहे. परंतु कधी कधी समजतो, परंतु चुकीचा समजतो. कसा चुकीचा समजतो? मीच परमात्मा आहे. मायेचा शेवटचा पास. दिशाभूल केली जाते. परमात्म्याचे स्वरूप, आत्म्याचे स्वरूप, त्यांचे कार्य,
तसेच त्यांचा एकमेकातील संबंध आणि इतर बारीक मोठे तपशील याचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. आता हे वाक्य आणखीन एकदा मी स्लो वाचतो, लक्षपूर्वक ऐका. जे मगापासून मी सांगत आहे ना ते सगळ्याचा सारांश प्रभुपाद एका वाक्यात सांगतात. परमात्म्याचे स्वरूप म्हणजे परमात्मा कोण आहे, आत्म्याचे स्वरूप म्हणजे आत्मा कोण आहे, त्यांचे कार्य म्हणजे परमात्म्याचं काय काम आहे, माझं काय काम आहे, तसेच त्यांचा एकमेकातील संबंध, माझा आणि परमात्म्याचा संबंध काय आहे, आणि इतर बारीक मोठे तपशील म्हणजे ते संबंध पुन्हा निर्माण करायला काय केलं पाहिजे, आता मी का विसरलोय, पुन्हा ते कसं निर्माण करेल, याचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. स महात्मा सुदुर्लभा. भगवंत देखील सांगतात असा महात्मा खूप शोधणे खूप कठीण आहे. हे तुम्हाला निगेटिव्ह निरुत्साही करण्यासाठी सांगितलंय का नाही, तुम्ही त्या मार्गावर आहात, तुम्हाला थोडस बरं वाटलं पाहिजे, यस मी त्यातलाच एक होणार आहे, हे जाणायचंय आपल्याला. असा महात्मा व्हायचंय, प्रत्येकाला व्हायचंय, तुम्हाला व्हायचंय, मला व्हायचंय, प्रत्येकाला व्हायचंय. असा महात्मा भेटणे अत्यंत दुर्मिळ आहे म्हणून सोडून द्यायचं नाही. कठीण आहे, बरोबर आहे, परंतु तेवढं सोपं पण आहे. हे इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, तरीही आपल्याला कळत नाही, कारण इंद्रिय तृप्तीमध्ये आपण इतके मग्न आहोत की आपल्याला इकडे वेळच द्यायचं नाही. एखादी गोष्ट खूप सोपी असते, आपला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे ती आपल्याला समजत नाही, एवढाच फरक असतो. आत्मज्ञानामुळे होणारा वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा मनुष्य सापडणे हे त्यापेक्षाही दुस्तर आहे. आत्मज्ञानामुळे होणारा खरा लाभ म्हणजे मी आत्मा आहे, परमात्मा कोण आहे, माझा त्याच्याशी संबंध काय आहे, तो संबंध पुन्हा कसा प्रस्थापित करता येईल, आणि तो संबंध पुन्हा प्रस्थापित केल्यानंतर खरा आनंद जो आपल्याला मिळणार आहे तो या जगाच्या पलीकडचा आहे, हो की नाही. आणि हे आत्म्याचं स्वरूप वेगवेगळ्या विविध पद्धतीने व्यवस्थित समजावून सांगणारा व्यक्ती देखील सापडणे अत्यंत कठीण आहे म्हणतात. त्याहून कठीण आहे, कलियुगामध्ये तर अजूनच कठीण आहे. का कलियुगामध्ये आपण मंद आहोत, आपल्याला मार्गदर्शन करणारे सगळे मंद आहेत, आपलं भाग्य मंद आहे. कुठला श्लोक आहे, मंदा सुमंद मतयो मंद भाग्य ही उपद्रिता. आणि एवढा असून बास होत नाही, कलियुग थांबत नाही, सगळ्या बाजूनी प्रॉब्लेम्स 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 प्रॉब्लेम. प्रभूजी इथे संध्याकाळची भाकरी मिळवायची अवघड झाली आणि तुम्ही आत्मा काय आणि परमात्मा काय समजावून राहिलंय, कुणाला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये, हे कलियुगाचं लक्षण आहे. भागवतम देखील सांगतं तुम्ही मंद आहात, तुम्हाला समजावून सांगणारा पण मंद आहे, फसवणारा आहे, तुमचं भाग्यच मंद आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि टॉप ऑफ दॅट तुम्ही कलियुगात जन्मलाय जिथे भांडणच भांडण. सांगतात परमात्म्याचे स्वरूप, आत्म्याचे स्वरूप, त्यांचे कार्य, त्यांच्यातला एकमेकातील संबंध आणि इतर बारीक तारीक तपशिले पूर्ण जाणणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. आणि आत्मज्ञानामुळे होणारा लाभ, आत्म्याचे स्वरूप हे विविध मार्गाने समजावून सांगणारा मनुष्य सापडणे ही त्याही पेक्षा अजून कठीण आहे, दुस्तर आहे. पण जर कोणत्याही प्रकारे एखादा आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते. हे जाणून घेतलं पाहिजे आपण. आपल्या इतकं मला तुम्हाला मी सांगतो, मी अक्षरशः जवळजवळ पूर्णपणे नाही परंतु जवळजवळ मी नास्तिक होतो कॉलेजमध्ये असताना आणि जॉब करत असताना. एवढा विश्वास अध्यात्मामध्ये, भगवंतांमध्ये आणि पुन्हा आस्तिकतेमध्ये येण्याचं सगळं श्रेय हे श्रील प्रभुपादांना जातं.
मी आजपर्यंत बरीच पुस्तकं वाचलीत, बऱ्याच गुरूंची बरीच पुस्तकं वाचलेत, लेक्चर्स ऐकलेत, डिस्कोर्सेस ऐकलेत. ओशो माहितीये तुम्हाला, रजनीश ओशो वगैरे, मी 8वी-9वीत ऐकायचो. बरेच काही काय ऐकलंय मी. परंतु मी ठामपणे सांगू शकतो की श्रील प्रभुपादांसारखं आपल्याला कोणीही समजावून सांगत नाही. तुम्हाला थोडंसं मराठी कठीण वाटत असेल, परंतु जर तुम्हाला इंग्लिश येत असेल, कारण प्रभुपादांनी ओरिजिनली इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, इतकं परफेक्टली आणि इतकं साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये श्रील प्रभुपाद समजावून सांगतात. आणि म्हणून बघा, श्रील प्रभुपादांचे अनुयायी खूप हुशार असतात. मोठे मोठे इंजिनियर, शास्त्रज्ञ वगैरे सगळं सोडून येतात. का? कारण प्रभुपाद सांगतातच इतकं मस्तपणे समजावून. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की आत्म्याचं हे जे ज्ञान आहे सिंपल, परंतु आश्चर्यकारक आहे. त्यामुळे हे समजणारा व्यक्ती खूप दुर्मिळ असतो, आणि हे समजावून सांगणारा व्यक्ती तर त्याहूनही दुर्मिळ असतो. त्यामुळे असे दुर्मिळ श्रील प्रभुपाद आपल्याला भेटलेत, हे आपण किती भाग्यवान आहोत. श्रील प्रभुपादांची कास आपण कधी सोडली नसली पाहिजे. म्हणून सांगतात प्रभुपाद शेवटी, पण जर कोणत्याही प्रकारे एखादा आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते. जीवन सफल होणे म्हणजे दुःखातून बाहेर पडणे, जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणे. जीवन सफल होणे म्हणजे असं नाही की आपलं जे गोल आहे ते मिळणे. बऱ्याच जणांना असं वाटतं की अमेरिकेचा व्हिसा मिळणे म्हणजे जीवन सफल होणे, कॅनडाला जायला मिळणे म्हणजे जीवन सफल होणे. आपल्याला असं शिकवलं जातं. सक्सेसफुल जीवन म्हणजे काय? अमेरिकेत जाऊन जॉब करणे. नो, तिथे पण दुःख आहे. काही काही लोक म्हणतात, प्रभूजी तुम्ही सगळीकडे फिरून आलाय, सगळे आयुष करून आलाय म्हणून बोलताय. तिथे जे दुःख मी पाहिलंय ते तुम्हाला मी सांगायला लागलोय. तुम्हाला कशाला तिथे जाऊनच बघायला पाहिजे. ठेच लागल्यानंतर एखादा व्यक्ती सांगत असतो तेव्हा त्याचा ऐकण्यामध्ये शहाणपणा असतो. नाही, मी पण ठेच लागून घेणार, रक्तबंबाळ होणार, मग ते रक्त बघितल्यावर मग मी माझी बुद्धी मिळवणार, हे म्हणण्यात मूर्खपणा असतो. प्रभुपाद सांगतात, सर्वश्रेष्ठ ज्ञानी मनुष्य तोच असतो जो कानाने ऐकतो आणि बदलतो. ज्याला डोळ्यांनी पाहावं लागतं तो जरा कमी बुद्धिमान असतो. ज्याला करून बघावं लागतं तो अजून कमी बुद्धिमान असतो. जरा करून बघितल्यावर शिक्षा मिळते तो अजून कमी बुद्धिमान असतो. जो शिक्षा मिळाल्यावर बाहेर येऊन पुन्हा तेच करतो तो तर मूर्ख असतो एक नंबरचा. त्यामुळे शास्त्रात दिलेलं हे जे ज्ञान आहे ते जरी आपल्याला पाहता येत नसलं, आश्चर्यकारक वाटत असलं, तरी श्रील प्रभुपादांसारख्या आचार्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवून, भगवान श्रीकृष्ण स्वतः तुम्हाला सांगतायत त्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याच्यावरती आपण दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे. मग आपलं जीवन सफल होतं. प्रभुपाद म्हणतात इथे जीवन सफल, सक्सेसफुल होतं, यशस्वी होतं. आत्म्यासंबंधीचे ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशाचा इतर सिद्धांतांमुळे विचलित न होता स्वीकार करणे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत, आत्मा असा आहे, असा आहे, असा आहे, असा आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. अगदी डिटेल मध्ये जाऊन सांगतायत तुम्हाला. आत्म्याला न मारता येतं, न कापता येतं. आत्मा हा अविनाशी आहे, अव्ययी आहे. मग शरीर काय आहे? तो फक्त एक वस्त्रासारखं शरीर बदलत असतो. जसं लहानपणातून कौमारावस्थेत, कौमारेतून वृद्धापकाळामध्ये शरीर बदलतं, तसंच शरीर युजलेस झालं की तो शरीर बदलतो. वासा आमची जीर्ण. हे सगळं डिटेलमध्ये भगवंत आपल्याला सांगतायत. अजून तुम्हाला काय सांगायला पाहिजे? प्रभुपाद म्हणतात अत्यंत सोपा मार्ग आहे. भगवद्गीतेचं वाचन तुम्ही सिरियसली करा, श्रवण सिरियसली करा, तुम्हाला सगळं ज्ञान मिळेल. आणि महत्वाचं काय सांगतात इथे? भगवद्गीतेत सांगितलेला हा उपदेशाचा स्वीकार कसा केला पाहिजे आपण? इतर सिद्धांतांमुळे विचलित न होता. मूर्ख लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार, असं असतंय, तसं असतंय. आपण ते सगळं धिडकारून लावायचं.
भगवद्गीता सर्वश्रेष्ठ आहे, मी भगवद्गीतेतून ज्ञान घेणार. मग तुमचं लाईफ सिंपल होतं. इकडचं तिकडचं आपण ऐकत बसलो ना की मग सगळं कन्फ्युज होतं. पुढे पुढे सांगणार आहेत इथे कुठल्या श्लोक 42व्या श्लोकामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी याच अध्यायामध्ये आहे ना, या 41व्या श्लोकामध्ये सांगणार आहेत भगवंत. इकडचं तिकडचं ऐकत बसायचं नाही. प्रभुपाद इथे ऑलरेडी ऍडव्हान्स मध्ये सांगतात आपल्याला, भगवद्गीतेत जसं सांगितलंय तसं वाचा, जसं सांगितलंय तसं समजावून घ्या, स्वतःच्या मनाचा अर्थ लावू नका. जो स्वतःच्या मनाचा अर्थ लावतो त्याचं ऐकू नका, तुम्हाला ज्ञान आपोआप मिळते. सिंपल गोष्ट आहे. श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात महान अशी तपस्या आणि त्याग करणे अत्यावश्यक आहे. परंतु श्रीकृष्णांना याप्रमाणे जाणणे केवळ शुद्ध भक्तांच्या अहेतुकी कृपेनेच शक्य आहे आणि अन्य कोणत्याही उपायाने नाही. भगवंतांना समजणे, भगवंतांना प्राप्त करणे ही साधी सोपी गोष्ट नाही. बाकी देवी देवतांना अगदी इझिली तुम्ही प्राप्त करू शकता. कलियुगामध्ये ते पण अवघड आहे. आपली पातळी तेवढी पण राहिलेली नाही, पूर्ण घसरलोय आपण. शिवजींना पण आपण संतुष्ट करू शकत नाही, इंद्र चंद्र या देवतांना पण संतुष्ट करू शकत नाही. इतकी आपली आयु स्मृती सगळं हळूहळू कमी होत चाललंय. मग भगवंतांना संतुष्ट करणे अत्यंत कठीण काम आहे, जाणणे. परंतु भगवंतांना जाणण्याचा एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या कृपेने आपण भगवंतांना जाणू शकतो या भौतिक जगामध्ये. सकाळी माताजी प्रश्न विचारत होत्या की भगवंतांची सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं. भगवंत दिसत नाहीत आपल्याला, परंतु भगवंतांचे शुद्ध प्रतिनिधी दिसतात. त्यांना भगवंतांच्या कामामध्ये मदत करायची. आणि आपल्यासाठी सगळ्यात शुद्ध आहेत ते म्हणजे श्रील प्रभुपाद. श्रील प्रभुपादांनी सगळं आपल्याला व्यवस्थित सांगितलेलं आहे, एकदम इझी करून सांगितलेलं आहे. प्रभुपादांच्या कृपेने आपण भगवंतांना जाणू शकतो. शुद्ध भक्ताच्या कृपेने आपण भगवंतांना जाणू शकतो. हे गणित आहे, समीकरण आहे. व 2 श्लोक वाचायचे होते मला, कारण मी वाचतोच पुढचा श्लोक, कारण त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये जरा विषय बदलतो. भगवंत नेक्स्ट विषयाकडे जातात, आत्मा परमात्मा विषय संपवतात, नेक्स्ट विषयाकडे जातात. तर पुढचा श्लोक वाचूया आपण. थोडासा उशीर होईल, 7:54 झालेत. पुढच्या श्लोकामध्ये याचं फायनल सांगून टाकतात भगवंत, हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याला त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्याबद्दलचा उपदेशाचा शेवट करतात. प्रभुपाद सांगतात इथे तात्पर्य. अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे. यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांची हत्या होईल, म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणांवरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहूनही भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही, किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये जीवनाची लक्षणे प्रकट होतात. माफ करा, थोडस फास्ट वाचतोय मी, पण हे सगळं आपण चर्चा केलेली आहे ऑलरेडी. आत्मा आहे, सगळे केमिकल्स एकत्र होऊन जीव तयार होत नसतो कधी. आत्मा आला तरच जीव तयार होतो. हे केमिकल इथून येतात आणि हे केमिकल इथेच संपतात देखील, परंतु आत्मा हा फिरत असतो कंटिन्युअसली. त्यामुळे शास्त्रज्ञांनी हे आपल्या शरीराचा एक पार्ट घेऊन याचं विश्लेषण केलं तर त्यांना प्रोटीन, विटॅमिन, आयर्न हे ते मिळतं. जे दगडात पण मिळतं, नाही ते झाडात पण मिळतं. म्हणून शास्त्रज्ञ लगेच निष्कर्ष लावतात, आपण दगडधोंडेच आहोत. तुम्ही असाल दगडधोंडे, आम्ही आत्मा आहे आपण म्हणायचं त्या शास्त्रज्ञांना. तुम्ही राहा दगडधोंडेच, आम्ही आत्मा आहे, हो की नाही.
आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही. याचा अर्थ नाही आपण सगळ्यांना मारत सुटायचं, पण त्याचबरोबर युद्ध काळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही. न्याय व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी हिंसा करावी लागत असेल तर ती केली पाहिजे. अशा हिंसेची गरज लहरी खातीर न ठरवता भगवंतांच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे. भगवंतांच्या सेवेसाठी म्हणून हिंसा व्हॅलिड आहे, अलाउड आहे. तर इथे आत्म्याचं स्पष्टीकरण संपतं. पहिला अर्जुनचा प्रश्न जो असतो की मी माझ्या नातेवाईकांना मारू कसा, त्याचं उत्तर याच्यामध्ये देतात. तुझे नातेवाईक नाहीच आहेत ते, आणि असले तरी या थोड्याफार काळापुरते आहेत, आणि तू युद्ध टाळून त्यांना तू जगवू शकत नाही, त्यांना तू वाचवू शकत नाही. ते काय अमर नाही आहेत. त्यामुळे त्यांना वाचवण्याच्या नादात तू कशाला पाप कर्म करतोस? तू तुझं कर्तव्य काय. आता इथून पुढे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार भगवंत अर्जुनाचे. अर्जुनाने बरेच प्रश्न टाकले होते. असं होईल, तसं होईल, मी युद्ध करणार नाही, अशामुळे युद्ध करणार नाही, याच्यामुळे युद्ध करणार नाही, त्याच्यामुळे युद्ध करणार नाही. सगळ्याची स्टेप बाय स्टेप उत्तर देतात भगवंत. तर ते उद्या बघूया. इथे आत्म्याबद्दलचं विश्लेषण संपतं. काही लोकांना जर बरं वाटलं असेल, कित्येक दिवस झाला आत्मा 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 आत्मा, परंतु हेच ज्ञान आहे. प्रभुपाद म्हणतात ज्याला आत्मा समजला त्याला बाकी काही ज्ञान घ्यायची गरज नाही. तो नोबेल पुरस्काराच्या पण वरचा व्यक्ती आहे. त्याला पीएचडी 4 PhD झालेले पण त्याच्या समोर 0 आहे. ज्याला आत्मा समजला. व्हेरी इम्पॉर्टंट, आत्मा समजला पाहिजे. होपफुली तुम्हाला थोड्याफार प्रमाणात किंवा तुमच्यापैकी काही जणांना पूर्ण प्रमाणात आत्मा समजला असेल. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरी बोल. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी तुम्ही म्हटला मी जीवन तपश्चर्या करण्यासाठी आहे म्हणून. म्हणजे तपश्चर्या आपण कुठल्या तपश्चर्या करू शकतो? तपस्येचा अर्थ असा नसतो की एका पायावर उभा राहून 4 दिवस उपवास करायचा आहे किंवा पायी पायी हिमालयाला जाऊन यायचं आहे. अशा प्रकारची तपस्या सांगितलेली नाही. तपस्या म्हणजे काय? सिंपल, मग अशी मी थोडक्यात समजावून सांगितलं. तपस्या म्हणजे आपण आता काय करतोय ते पाप कर्म करतोय का? भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये कशा प्रकारचे कर्म करायला सांगितले? पाप कर्म केला तर तुम्हाला वाईट फळ मिळणार, पुण्य कर्म केला चांगलं फळ मिळणार. दोन्ही फळ तुम्हाला इथे अडकून ठेवणार. अडकून ठेवणार म्हणजे पुन्हा जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे. त्या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये म्हातारपण आहे, आजारपण आहे, हे कंटिन्युअसली चालू राहणार. दुःख तुमचं संपणार नाही. मग हेच का करतोय आपण? कारण मला ते आवडतं. मला सफरचंद आवडतंय, मी कुठल्याही परिस्थितीत ते मिळवणारच. एक सिंपल उदाहरण देतोय मी. मला ही मर्सिडीज गाडी आवडली, मी कुठल्याही परिस्थितीत मिळवणार. मग बिना कारण काबाड कष्ट करतो त्याच्यासाठी आपण. आणि या जन्मात जर मिळालं नाही तर भगवंत म्हणतात ठीक आहे, तुला पाहिजे होतं ना, तुला अजून एक जन्म देतो, घे मर्सिडीज तुझी. आपल्या इच्छा आणि कामनांमुळे आपण इथे अडकलोय, जाम अडकलोय दुःखामध्ये. जन्म आणि मृत्यू हेच दुःख आहे. जन्मच दुःख आहे, मृत्यू पण दुःख आहे, त्याच्यामध्ये आजार पण दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे, कोणाला सुटलेलं नाही. मग हे थांबवण्यासाठी भगवंत सांगतात की माझ्यासाठी काम केलं पाहिजे. माझ्यासाठी काम करणे म्हणजेच भक्ती, माझ्यासाठी काम करणे म्हणजेच प्रेम. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा एखादी गोष्ट आपल्याला त्याग करावी लागते. मला हे खूप आवडतं, परंतु त्याच्या प्रेमाखातीर मला हे सोडायला लागलं तरी काही हरकत नाही, म्हणतो की नाही आपण? यालाच तपस्या म्हणतात. तपस्या म्हणजे भगवंतांसाठी, प्रेमासाठी, भक्तीसाठी एखादी गोष्ट करायला लागत असेल, ते आपल्याला आवडत असेल तरी ती सोडली पाहिजे.
आणि एखादी गोष्ट शास्त्रामध्ये करू नका म्हणून सांगितलंय, ती आपल्याला कितीही आवडत असली तरी आपण ती केली नसली पाहिजे. याला बेसिक तपस्या म्हणतात. यालाच मनाचा कंट्रोल म्हणतात. तप म्हणजे मनाचा कंट्रोल, मनावरती कंट्रोल ठेवणे. जे सत्य आहे, जे भगवंतांचं काम आहे तेच मी करणार. मग तिथे त्याच्यामध्ये मला कितीही कष्ट पडू दे, कितीही तपस्या करायला लागू दे. मग याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगितल्या जातात. जसं की तुम्ही ऐकलं असाल, धर्माचे 4 स्तंभ आहेत. मांसाहार न करणे ही तपस्या आहे. ज्याला रोज मांसाहार करायची सवय असते त्याला विचारून बघा, एक दिवस मांसाहार नाही करायचं म्हणजे किती मोठी तपस्या आहे. नशा न करणे खूप मोठी तपस्या आहे. हे आपल्याला नियम घालून देतात. का? नशा करायला लागलो आपण की त्याची सवय लागते आपल्याला, आणि सवय म्हणजेच मनाचा तप मोडणे. मन म्हणतं अरे पाहिजे अजून, अरे पाहिजे अजून, त्याला म्हणतात तपस्या तुटणे. मनाला कंट्रोल मध्ये ठेवणे, कितीही आवडत असलं तरी नाही, शास्त्रात सांगितलं हे करायचं नाही, नशा करायचं नाही. म्हणूनच आपल्याला कांदा, लसूण, चॉकलेट, चहा, कॉफी बंद करायला सांगितलं जातं, कारण ही नशिली पदार्थ आहेत, मनाची तपस्या भंग करतात. लक्षात येते का तपस्येचा अर्थ तुम्हाला? व्यभिचार न करणे आपल्याला नियम घालून दिले जातात. जुगार न खेळणे हे तपस्या आहे. एकादशीच्या दिवशी दिवसभर काही न खाणे, भगवंतांची सेवा करणे तपस्या आहे. आपले महान आचार्य भगवंतांचा जन्मदिन, अवतार दिन या दिवशी भगवंतांच्या संतुष्टीसाठी उपवास करणे ही तपस्या आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये वेदांमध्ये अशा बऱ्याच तपस्या दिल्या होत्या, परंतु या कलियुगामध्ये त्या शक्य नाहीत. म्हणून कलियुगामध्ये सिंपल तपस्या आपल्याला सांगितलेली आहे, ती म्हणजे भगवंतांचं काम करा, आवडत नसलं तरी करा. प्रेम उत्पन्न करा मनामध्ये, सर्व जीवांप्रती प्रेम उत्पन्न करा. त्यासाठी त्याग करावा लागतो. ती त्याग म्हणजेच तपस्या आहे. चुकीचं काम करू नका, स्वार्थापोटी काम करू नका, खोटं काम करू नका. परंतु प्रभूजी रोज करतोय, पैसा भरपूर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यापासून मनाला थांबवणे हीच तपस्या आहे. इझी आहे समजायला तपस्या म्हणजे. तपस्या म्हणजे काय? मनाला कष्ट होतं, शरीराला कष्ट होतं, त्याला तपस्या म्हणतात. असं हिमालयात जाऊन 2 वर्ष एका ठिकाणी बसून चिंतन मनन करणे, ती पण तपस्याच असते, परंतु ती कलियुगामध्ये शक्य नाही. शक्य नाही याचा अर्थ सगळेच करू शकत नाहीत असं नाही. एखादा व्यक्ती करू शकतो, परंतु सगळ्यांना ते शक्य नाही. मग भगवद्गीता आणि भगवान श्रीकृष्ण कलियुगात सिंपल तपस्या सांगतात आपल्याला. नामस्मरण करा, हरिनामाचं स्मरण करा, चांगलं वागा, सत्य, अहिंसा, अस्तेय, चोरी करू नका, सर्व जीवांप्रती समभाव ठेवा, प्रेम करा, दया, करुणा, शांती, क्षमा, या सगळे सद्गुण आपल्यामध्ये विकसित करणे हीच तपस्या आहे. म्हणून पुन्हा 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 म्हटलं जातं मनुष्याचं जीवन हे तपस्येसाठी आहे. कारण एक मनुष्यच व्यक्ती आहे जे सगळं समजावून घेऊन करू शकतो, बाकी कोण करणार नाही. कुत्रे मांजरी करणार नाही. कुत्र्याला दया, करुणा, जे भुकायच त्याच्यावर भुकणार, खायच ते खाणार. कुठल्याही प्राणी मात्रांमध्ये ही समजण्याची अक्कल नसते. समजण्याची अक्कल फक्त मनुष्य प्राण्याला दिलेली आहे. म्हणून मनुष्य प्राण्याने तपस्या केली पाहिजे. कुत्र्या मांजऱ्यासारखं जगलं नसलं पाहिजे. खाणे, पिणे, झोपणे हे सगळेच करतात, कुत्री मांजरी सगळी करतात. मनुष्याचं जीवन स्पेशल आहे. थोडीशी तपस्या करा, भगवंतांसाठी कार्य करा. माझी बायको सोडत नाही, भगवंतांसाठी कार्य करा, तपस्या आहे. माझे आई वडील सोडत नाहीत, भगवंतांसाठी कार्य करा, तपस्या आहे. हे सुंदर समजावून दिलेलं आहे श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदामधल्या 5व्या अध्यायामधल्या पहिल्या श्लोकामध्ये. भगवान वृषभदेव आपल्या मुलांना समजावून सांगतात जीवनाचा अर्थ काय. पहिल्याच श्लोकामध्ये हे सांगतात आपल्या मुलांना. आपल्या मुलांना सांगतात बरं का. आपण कधी आपल्या मुलांना सांगतो का असं? काय म्हणतात माहितीये भगवान वृषभदेव?
नायम देहो देहाम भाजाम रिलोके कष्टान कामान अर्हते विडभुजाम ये. हे मनुष्याचं जे शरीर आहे हे विडभुजामे म्हणजे मल खाणाऱ्या प्राणी म्हणजे डुकरासारखं काम करण्यासाठी, कष्टान कामान याच्यासाठी दिलेलं नाहीये तुम्हाला. कशासाठी दिलेलं आहे? तपो दिव्य पुत्र कायेन सत्वम, तपस्या करण्यासाठी दिलेलं आहे. अवघड वाटतंय प्रभूजी? नाही, अवघड नाही आहे, कारण याच्यातच परम आनंद आहे तपस्येमध्ये. भगवान ऋषभदेव सांगतात तपो दिव्यम पुत्र कायेन सत्वम तस्मात शुद्धेत ब्रह्म सौख्यम त्वनंतम. ब्रह्म सुख मिळणार आहे तुम्हाला तपस्या केला तर, प्रेम केला तर. आता थोडस तुम्हाला वाटेल त्रास होतोय म्हणून. माणसाकडे एक चपाती दिली आणि 4 दिवस भुकेलेले 10 लोक बसले, त्याला एक चपाती दिली तरी माणूस विचार करतो, सगळ्यांना एक 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 तुकडा देतो. ही माणसाकडे ही बुद्धी फक्त माणसा दिलेली आहे. याला तपस्या म्हणतात. कुत्रा नाही देणार, कुत्रा आपल्या मुलाला पण नाही देणार. भाव भाव करणार, खाणार. आपण कुत्री मांजरी व्हायची नाहीये, आपण डुकरं व्हायची नाही. आपल्याला माणूस आहे, आपण माणसासारखं जगलं पाहिजे, तपस्या केली पाहिजे, सगळ्यांवरती प्रेम केलं पाहिजे, स्वार्थ सोडला पाहिजे, निंदा द्वेष मत्सर हे सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. याला तपस्या म्हणतात. उद्यापासून करायला लागा. आपल्याला शाळा कॉलेज काय शिकवते? दुसऱ्याचं हिसकावून कसं घ्यायचं. तू महत्वाचा आहेस. हे शाळेत कधी कधी शिकवलं, तू महत्वाचा आहे, स्वतःवर प्रेम करायला शिका. ही बोगस फिलॉसॉफी. आपलं शास्त्र आपल्याला सांगतं प्रेम करायला शिका. प्रेम म्हणजे त्याग करायला शिका, सगळ्यांवरती प्रेम करायला शिका. जेवढं तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता तेवढं शेजारच्या पण मुलावर प्रेम करायला शिका. त्यासाठी काही गोष्टी तपस्या करायला लागणार, त्याग करायला लागणार. ही तपस्या समजावून घ्या, ही तपस्या करा. हळूहळू हे तुम्हाला भगवद्गीतेत हे सगळं सांगितलंय, काळजी करू नका. डिटेलमध्ये भगवंत सांगणार आहे. हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? हरे कृष्ण प्रभूजी. यस. मी माझी पंढरपूरची माळ आहे, कार्तिक वारी आहे. आणि आता कसं झालंय, आता अजून 10 दिवस आहेत काय. मग भाजीपालाचा व्यवसाय आता बंद आहे. मी आता जाऊन येऊ शकतोय काय, का वारी दिवशी जायला पाहिजे? मी आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचे जे उत्तर दिले ना ते पुन्हा एकदा रेकॉर्डिंग ऐका, म्हणजे तुम्हाला जायची पण गरज नाही. मनातले भाव बदलायचे. पंढरपूरला गेल्याने कोणी शुद्ध होत नाही. पंढरपूरला गेल्याने भगवंतांकडून शक्ती मिळते. ती मिळवायला जायचं असेल तर जावा, परंतु हे मनातले भाव बदलणे गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमची शुद्धी होत नाही, त्याच्याशिवाय तुमची मुक्ती नाही. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. तुम्ही म्हटले की आता आपण आपल्या मुलावरती जसं प्रेम करतो तसं बाजूच्या मुलावरती आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. यस. परंतु मग आपण याच्यामध्ये एक धोका असा वाटतो की आपण मग त्याच्यामध्येच आपण जर बोलतो तर आपण भगवंतांना विसरू. मग भगवंतांवरती प्रेम करणं हे महत्वाचं वाटत नाही का आपल्याला? कारण आपल्याला मेन उद्देश तर भगवंत प्राप्ती हाच आहे. मग आपण इकडे तिकडे जर आपण समजा आपण मन गुंतवलं किंवा प्रेम केलं तर मग भगवंतांनी प्रेम कमी होणार नाही. ज्या भगवंतांवर तुम्हाला प्रेम करायचंय ते भगवंतच भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये सांगतात, प्रत्येक जीवावर समान प्रेम करणार असला तरच माझ्याकडे या, नाहीतर येऊच नका. कारण हे सगळे भगवंतांचे अंश आहेत, भगवंतांचेच अंश आहेत सगळे. भगवंत पिता आहेत आणि हे सगळे भगवंतांचे पुत्र आहेत. त्यामुळे मी एका भावावर प्रेम करणार आणि दुसऱ्यावर करणार नाही असं आपण भगवंतांना कसं, पित्याला कसं आवडेल ते? म्हणून पिता भगवद्गीतेमध्ये पुन्हा पुन्हा सांगतो की सगळ्यांवरती समान प्रेम करायला शिकला तर तुम्ही माझे भक्त व्हाल, नाही तर तुम्ही माझे भक्त नाहीच आहे.
एकदा दोनदा नाही, प्रत्येक अध्यायामध्ये सांगतात भगवंत हे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये एकदा तरी सांगतात, सगळ्यांच्या प्रती समभाव ठेवणारा, सगळ्यांच्या प्रती समान प्रेम करणारा व्यक्तीच माझा भक्त असतो. भगवंत उद्या आपला फेमस, आपल्याकडे आपले कसे मित्र येतात की नाही, आपल्या घरी आपला एखादा मित्र येणार असेल तर मॉर्निंग वॉक करता करता चहासाठी बोलवल्यावर मग तो आपल्या कुत्र्याला घेऊन फिरत असतो, कुत्र्यासोबत येतो. आपण त्याला असं म्हटलं, हे छे 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 छे, कुत्र्याला भर 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 टाक, तू एकटा या आतमध्ये, तर तुमचा मित्र येईल का तुमच्या घरात? तो म्हणेल तुला माझ्या कुत्र्याला प्रॉब्लेम आहे, माझ्याशी पण प्रॉब्लेम आहे. भगवंत तसंच म्हणतात, तुला माझ्या भक्ताशी प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवाशी प्रॉब्लेम आहे, माझ्या अंशाशी प्रॉब्लेम आहे, तुला माझ्याशी पण प्रॉब्लेम आहे. तू या सगळ्या जीवांवरती प्रेम करू शकत नाही, तू माझ्यावर काय प्रेम करणार आहेस? प्रभुपाद एका ठिकाणी खूप छान सांगतात, आधी माझ्या कुत्र्यावर प्रेम कर, मग माझ्यावर प्रेम कर, या शब्दातच सांगतात प्रभू. त्यामुळे आपण दुसऱ्याचा द्वेष करून भगवंतांवर प्रेम करूच शकत नाही, इम्पॉसिबल आहे. कारण हे सगळे भगवंतांचे जीव आहेत, सगळ्या जीवांमध्ये भगवंत आहेत. नुसतंच शेजारचा मुलगा नाही, झाडावरचं रस्त्यावरचं झाड पण भगवंतांचाच अंश आहे, त्याच्यावर पण प्रेम करायचंय आपल्याला. नदीवर प्रेम करायचंय, पर्वतावर प्रेम करायचंय, सगळे बारीक सारीक सगळ्या गोष्टींवर प्रेम करायचं. याचाच अर्थ तुमचं हृदय इतकं सुपर शुद्ध असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ, कुठल्याही प्रकारचा द्वेष, निंदा, मत्सर नसलाच पाहिजे. असा व्यक्ती भगवंत म्हणतात मला आवडतच नाही. मग भगवंतांवर तुम्ही कसं प्रेम करणार? सरळ सरळ म्हणतात, 15वा अध्याय उघडा, समे प्रिय, 5-6 श्लोक आहेत, सगळ्या श्लोकाची एंड होते समे प्रिय, हा मला प्रिय आहे, हा मला प्रिय, हा मला प्रिय. अद्वेष्टा सर्वभूतानाम, हे वाचा तुम्ही श्लोक. अद्वेष्टा सर्वभूतानाम म्हणजे कुठल्याही जीवाचा तो द्वेष करत नाही. मैत्र्य करुणा एवच, सगळ्या जीवांची मैत्री आणि करुणेने वागतो, तो मला प्रिय आहे. समे प्रिय म्हणजे ज्याच्यावर प्रेम करायचंय त्याचं ऐकलं पण पाहिजे, नाही तर कसलं प्रेम है नाही. ते स्वतः सांगतात असं करा माझ्यावर प्रेम, तसंच केलं पाहिजे. नाही मी करतो तसंच प्रेम आहे, त्याला काय अर्थ नाही. ते आपलं इंग्लिश प्रेम आहे, आय लव्ह समोसा, माझं समोस्यावर प्रेम आहे. तुमचं थोडीच समोस्यावर प्रेम आहे, समोसा तुम्हाला खायचा आहे म्हणून समोस्यावर प्रेम आहे. भगवंतांकडून काहीतरी पाहिजे तुम्हाला म्हणून भगवंतांवर प्रेम आहे. पण ते भगवंत सांगतात ते का ऐकायचं नाही? मग ते स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये, असं केला तर तुमचं माझ्यावर प्रेम आहे. विद्या विनय संपन्ने, भगवंत स्पष्ट सांगतात, ब्राह्मणे गविहस्तिने सुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. जो विद्वान पंडित माझा भक्त कोण असतो? जो हत्ती, ब्राह्मण, गाय, कुत्रा खाणारा या सगळ्यांवरती प्रेम करतो, सगळ्यांना समान दृष्टिकोनातून पाहतो. मग कसं करणार आपण भगवंतांवर प्रेम? ज्या व्यक्तीवर प्रेम करतो आपण त्याचं ऐकलं पाहिजे. आय लव्ह यू डॅडी म्हणून काय उपयोग आहे? डॅडीचं काय ऐकतच नाही तुम्ही. सिंपल गणित आहे. हे सिंपल गणित आपल्याला पटत नाही कारण आपण भगवंतांसाठी कामच करत नाही. आपल्याला वाटतं पूजा अर्चना करणे, मंदिरला जाणे, भगवंतांकडून काहीतरी मागणे हेच आहे भक्ती. ही नाही भक्ती. भक्ती असते भगवंतांसाठी काम करायला लागतं. भगवंतांसाठी काम करत असताना हा उच्च हा नीच म्हणून चालतच नाही. सगळे समान आहेत माझ्यासाठी. सगळ्यांवर समान प्रेम करावं लागतं. त्यात माझं नुकसान झालं तरी चालेल, पण माझं नुकसान व्हायचं प्रश्नच नाहीये का? माझं काही नाहीच आहे. हीच भगवद्गीता आपल्याला शिकवते. आपण शेजारच्या मुलावरती का प्रेम करत नाही? पण माझं नुकसान होईल त्याच्यामध्ये. 5 रुपयाचं आईस्क्रीम आहे, माझ्या मुलाला मी घेऊन देतो, शेजारच्या मुलाला मी का घेऊन देऊ? माझं 5 रुपयाचं नुकसान होणार नाही का? पण तू 5 रुपये तुझे नाहीच आहेत हे भगवद्गीता शिकवते आपल्याला. तू सगळ्यांवर समान प्रेम करायला शिक. पण
हे अगदी डिटेलमध्ये भगवंत भगवद्गीतेत समजावून सांगणार आहेत. तुम्ही टिकून राहावा भगवद्गीतेच्या. मला वाटतं तुम्ही मागच्या भगवद्गीतेला पण होता, परंतु भगवद्गीता आपल्या डोक्यात शिरत नाही, कारण त्याचं आपण प्रत्यक्षात आचरणात आणत नाही. हे भगवद्गीता फक्त पूजा करण्यासाठी किंवा एक मनोरंजन किंवा मनाचा स्ट्रेस दूर करण्यासाठी ऐकण्यासाठी नाही आहे. हे रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणलं पाहिजे, मग आपल्याला याचा अनुभव यायला लागतो. यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. बघा, सगळे महान ऋषी मुनी सगळं सोडून देतात. का सोडून देतात? कारण माझं नाहीच आहे. मग त्यांच्या मनामध्ये कुणाबद्दल वैर असतो का, कुणाबद्दल द्वेष असतो का? सगळ्यांना ते समान प्रेम करतात. या सगळ्यांना मी समजावून सांगतो, माझ्याकडे असेल तर सगळ्यांना मी खायला देतो. सगळं भगवंतांचं आहे. तुकाराम महाराजांची तुम्ही चरित्र वाचा, ऐका. त्यांचे वडील हे महान, खूप मोठे, त्या काळातले त्या एरियातले खूप मोठे सावकार होते. जेव्हा तुकाराम महाराजांना हा साक्षात्कार झाला भगवद्गीतेचा, त्यांनी सगळं सगळ्यांना देऊन टाकलं. किती पण नुकसान होऊ दे. यालाच म्हणतात प्रेम, यालाच म्हणतात त्याग, यालाच म्हणतात तपस्या. सगळ्या पोथ्या सावकारीच्या सगळ्या नदीत टाकून दिल्या. सगळ्यांना सांगितलं, तुमचं जे काही गहाण ठेवलंय आमच्याकडे घेऊन जावा. माझं काही नाहीच आहे, ते सगळं भगवंतांचं आहे. कशाला मी विनाकारण घेऊन बसलोय माझ्या घरामध्ये? मग ते काय भगवंतांवर प्रेम करत नव्हते का? तुकाराम महाराजांनी आपल्या शेजार पाजारच्या गावातल्या सगळ्यांनी ज्यांच्याकडे जे जे गहाण ठेवलेलं, सोनं नाणं सगळं, त्यांच्यावरती प्रेम केलं. मग ते भगवंतांवर प्रेम करत नव्हते का? त्याचाच अर्थ ते भगवंतांवर प्रेम करत होते. तसं वागले नसते तर भगवंतांवर ते प्रेम करूच शकले नसते. कारण भगवंतांना ते आवडतच नाही. स्वार्थी माणूस भगवंतांना आवडत नाही. अहंकारी माणूस भगवंतांना आवडत नाही. 16व्या अध्यायात खूप डिटेलमध्ये भगवंत सांगतात, हे 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 गुण असलेला माणूस आसुरी असतो, तो मला आवडत नाही. आणि 15व्या अध्यायात सांगतात, हे 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 गुण असणारा माणूस माझा भक्त असतो, तो मला आवडतो. ते गुण आणा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये. नुसतंच मंदिरात जाऊ नका. जसं मगाशी मी म्हणालो, पंढरपूरला जायची गरज नाही, मंदिरात पण जायची गरज नाही. हे गुण तुमच्यात आणणे गरजेचं आहे. मग तुम्ही भगवंतांना प्रिय होता. हे सगळे श्लोक परत वाचा, आज रात्री न झोपता वाचा. समे प्रिया, समे प्रिया, समे प्रिया. हा मला प्रिय असतो, हा मला प्रिय असतो, हा मला प्रिय असतो. मगाशी मी जो श्लोक सांगितला, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्री करुणा एवचा, त्याच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, असा व्यक्ती जो एकाही जीवाला त्रास देत नाही, तो मला प्रिय असतो. अजून कुठल्या शब्दात तुम्हाला सांगायला पाहिजे? किती श्लोक व्यवस्थित सांगितलाय बघा भगवंतांनी. असा व्यक्ती जो एकाही दुसऱ्या जीवाला, माणसाला नव्हे, जीवाला, मग ते काही असू दे, प्राणी असो, पक्षी असो, वनस्पती असो, काही, त्याला त्रास देत नाही, तो माझा भक्त असतो, तो मला प्रिय असतो. हे सगळं सांगत बसायची काय गरज आहे भगवंतांना? त्यांनी म्हटलं असतं, कुठले शेजारी कुठले बाजारी सगळं विसरून जाऊ, माझ्याकडे या, माझी माझी पूजा करा, माझी अर्चना करा, माझ्यावर प्रेम करा. एवढंच सांगितलं ना. असं कुठं सांगितलेलंच नाही आहे भगवंतांनी. बरं, सांगितलंय माझी पूजा करा म्हणून, पण मन मना भव मद भक्तो मध्य अजिमाम नमस्करू, माझीच पूजा करा, मला नमस्कार करा. परंतु भगवंतांनी हे पण सांगितलंय. हे डोक्यात फिट करून ठेवा. मी हे इतक्या वेळेला सांगतोय, हे आपल्या भक्तांना हे मला माहित नाही समजत नाही का मुद्दामून ते समजावून घ्यायचं नाही. भगवान कपिलदेव भागवतम मध्ये सांगतात की जो व्यक्ती भगवंतांची पूजा अर्चना सेवा अगदी एक्सपर्टली करतो, म्हणजे सुपर एक्सपर्टली, परंतु दुसऱ्या जीवावर प्रेम करत नाही, तो भक्तीच्या एकदम खालच्या थराला असतो. एकदम खालच्या थराला. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन वाचा. श्रीमद भागवतम 3रा स्कंद 29वा अध्याय श्लोक नंबर 21, 22, 23, 24. 4ही श्लोकामध्ये एकच पॉइंट रिपीट 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 करून सांगितलाय. हा एकच मुद्दा, तो भक्तीच्या खालच्या थराला असतो.
प्रभुपाद कधी कधी समजावून सांगतात, तुम्ही भगवंतांशी तुम्ही कसंही वागलं तरी चालते, भगवंतांचा द्वेष जरी केला तरी चालते, परंतु भगवंत आपल्या भक्तांवर केलेला द्वेष आणि कसंही वागलेलं खपवून घेत नाही. मग तुम्हाला कोणावर प्रेम करायचंय? म्हणजेच भगवंतांवर प्रेम करताय. डायरेक्टली भगवंतांवर कुठे प्रेम करणार आहे? तुम्हाला दिसलेत भगवंत प्रेम करायला? आधी प्रॅक्टिस तरी करा. शेजाऱ्यावर प्रेम करून प्रॅक्टिस करा, मग भगवंतांवर प्रेम करू शकता. डायरेक्टली भगवंतांना प्रेमवर करायला भगवंत दिसायला तरी पाहिजे आपल्याला. कुठे आहेत? मला तर आजपर्यंत दिसले नाहीत. माझी खूप इच्छा आहे भगवंतांचे पाय चेपून द्यायची. भगवंत मला माझ्याकडे स्वप्नात वगैरे येतात आणि म्हणतात, आधी शेजाऱ्याचे पाय चेपून प्रॅक्टिस कर, मग तुला मी चान्स देतो. सिंपल गणित आहे. अगदी आधी सगळ्यांवर प्रेम करायला शिका, मग भगवंत मे बी तुम्हाला स्वतःवर प्रेम करायची परवानगी देतील. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. व्हॉट अबाउट मुळात्मा, त्याच्यावर आपण आता अनोळखी आहे, कधी त्याचं इंटरॅक्शन झालं नाही, त्याचे प्रेम तर होऊ शकत, पण दया करू शकतो. प्रेम आता ज्याचा थोडासा संपर्क आलाय किंवा आपल्याला माहिती आहे त्यांच्यावर करू शकतो आपण थोडं, पण जो मुळात्मा आहे, कधीतरी आपल्याला ऑकेजनली भेटतात किंवा कधीतरी वन टाइम मिळतात, त्यांच्यावर आपण दया करू शकतो, पण प्रेम नाही करू शकत. त्यावर थोडा उजेडतात. मरावा इथेच. ऍक्च्युली जितका मूर्ख आत्मा असतो ना, तितकं जास्त आपण त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. जो चांगला आहे त्याच्यावरती प्रेम करायची काय गरज आहे? होय की नाही? आपल्याला 4 मुलं असतात, ते 4 पैकी एखादा मुलगा मंद असतो, मूर्ख असतो. आई वडील त्याच्याकडे जास्त लक्ष देतात, जास्त प्रेम करतात, कारण त्याला जास्त गरज असते प्रेमाची. तुमचं लॉजिक उलट वाटायला लागलंय, आसुरी लॉजिक आहे तुमचं. त्याच्यावर जास्त प्रेम केलं पाहिजे आपण, कारण तो मूर्ख आहे. आपल्याला जास्त वाईट वाटलं पाहिजे, अरे हा खूपच अडकलाय भौतिक जगामध्ये, त्यावर कशी दया करता येईल, कसं प्रेम करता येईल. प्रेम आणि दया काय वेगळे सेपरेट करून कसे करणार तुम्ही? सगळं एकच असतं. सगळे सेपरेट केलंय म्हणून तर आपण भगवंतांपासून सेपरेट झालोय. हे सगळे गुण असले पाहिजेत. एक ठेवणार मी आणि दुसरं ठेवणार नाही असं म्हणून चालणार नाही. नो नो अर्ध कुकिटी न्याय, सगळं पाहिजे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र्य करुण एवच. एवचा अर्थ असतो एवच, च चा अर्थ असतो सुद्धा, आणि एवच आणि हे सुद्धा सगळं पाहिजे. हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, मला माहिती आहे. मग अर्जुनाला दुर्योधनाला मारायला का सांगितले? प्रेम का करायला सांगितले? आहे की नाही? कारण अशा दुष्ट व्यक्तींना, दुर्योधन सारख्या दुष्ट व्यक्तींना मारणे हेच त्यांच्यावर प्रेम करणे असते. पण हे आपण ठरवायचं नसतं, धर्म ठरवत असतं. आता उद्यापासून मारत सुटाल, मारणे म्हणजेच प्रेम करणे. तर जितका फॉर एक्झाम्पल आपल्या भक्तांमध्येच कुणी भक्त तुमचा खूप द्वेष करत असेल, तुमच्या विरुद्ध पॉलिटिक्स करत असेल, त्याच्यावर आपण अजून जास्त प्रेम केलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला भगवद्गीता समजली का? कारण तुम्हाला समजलं की हा काय जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणार नाही, कारण तो खूप पॉलिटिक्स करतो, खूप द्वेषी आहे, खूप स्वार्थी आहे. मग त्याच्यावर अजून आपण जास्त प्रेम केलं पाहिजे. हा कसा सुटेल? त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे भगवंतांकडे. मग तुम्ही खरे भक्त होणार. यालाच क्षमाभाव म्हणतात. हळूहळू शिकूया आपण पुढे.
15व्या अध्यायात, 16व्या अध्यायात हे खूप डिटेलमध्ये सांगणार आहेत भगवंत हे सगळं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. बऱ्याच माताजी लोकांना डिवोटीज नंतर होतात ते, पण एक 10-20 वर्ष अगोदर सासरच्या लोकांकडून वगैरे मेंटल टॉर्चर झालेलं असतं. तर एक 3-4 वर्षानंतर भक्तीमध्ये आल्यानंतर खरंच त्या असं प्रेम करू शकतील का त्या लोकांवरती? का नाही करू शकणार? एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, प्रेमाचाच पुढेच हे आता खूप डिटेलमध्ये भगवंत सांगणार आहेत 15-16व्या अध्यायामध्ये वगैरे. ह्या लक्षणामध्ये एक लक्षण असतं ते म्हणजे क्षमा. आणि मॅक्झिमम वेळेला आपल्याला असं वाटतं की क्षमाचा अर्थ असतो त्या समोरच्या व्यक्तीवरती उपकार करणे. क्षमा करण्याचा आणि समोरच्या व्यक्तीचा काही संबंधच नसतो. समजा समोरच्याने तुमच्यावर अत्याचार केलाय आणि त्याला तुम्ही माफ करता, क्षमा करता. या प्रक्रियेमध्ये या क्षमेचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो माहितीये? क्षमा करणाऱ्याला. त्याचं मन मोकळं होतं. याच्यासाठी क्षमा करायची असते. आपल्याला काय वाटतं? क्षमेचा सगळ्यात जास्त उपयोग त्या समोरच्याला आहे. नो. कितीही वाईट वागलं, याचं बेस्ट उदाहरण श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये. अश्वत्थामा द्रौपदीच्या 5 मुलांना रात्री मारतो, युद्धाचे नियम तोडून अगदी क्रूर पद्धतीने मारतो. अर्जुन भयानक चिडतो, अश्वत्थामाला मी आज सोडणारच नाही. त्याला पाठिंबा कोण देतात माहितीये? सोडूच नको तू, आज मारूनच टाक. कोण म्हणते? भगवान श्रीकृष्ण. आणि तिथे येऊन क्षमा कोण करते माहितीये? द्रौपदी, जिच्या 5 मुलांना त्यांनी मारलेलं असत. हे सगळ्या शिकण्याच्या गोष्टी आहेत आपल्यासाठी. वेल, जसं मी मगाशी म्हणालो की मग दुर्योधनला का मारायला सांगितलंय, तर हे धर्माच्या काही नियम असतात. ऍक्च्युली तुम्हाला मारायचा अधिकार असेल, तुमच्या अधिकारात जर दुसऱ्याला दंड देण्याचं तुमचं कर्तव्य असेल तर ते तुम्ही केलं पाहिजे. नसेल तर त्याला क्षमा केली पाहिजे. आणि त्याच्या सोबतच राहायला जमत नसेल, तो दुष्टच असेल, त्या दुष्टासोबत राहायला तुम्हाला जमत नसेल तर त्याला सोडून दिलं पाहिजे. परंतु त्याच्या विरुद्ध जाऊन आपण आपले मन दूषित करून घ्यायचं नसतं कधी. तो वाईट वागतोय, बरोबर आहे, तो वाईट वागतोय म्हणून मी पण स्वार्थी, मी पण द्वेषी, मी पण मत्सरी होऊन माझं मन कशाला कलुषित करून घेऊ? मी जप करून माझं मन निर्मळ करायचा प्रयत्न करतोय, या मनामध्ये प्रेम भरायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये अडथळा काय आहे? त्या व्यक्तीबद्दलचा द्वेष. तो व्यक्ती अडथळा नाहीये. बऱ्याच जणांना वाटतं तो व्यक्ती अडथळा आहे. नो, त्याच्याबद्दलचा तुमच्या मनातला द्वेष अडथळा आहे. तो काढणे तुमच्याच हातात आहे, त्याच्या हातात नाही. तो द्वेष आपण काढायचा, फेकून द्यायचा, तुमचं हृदय स्वच्छ झालं. इतकं सोपं असतं. परंतु ते आपल्याला जमत नाही, कारण आपल्याला आत्मा समजलेला नसतो. आपण भौतिक दृष्टीने विचार करत असतो, अर्जुन सारखं विचार करत असतो. हळूहळू जमेल तुम्हाला. अशा व्यक्तींच्या संगात राहावं लागतं, या गोष्टी शिकाव्या लागतात, मग जमतं ते. त्रास कुणाला होतो बघा? त्या व्यक्तीला. तो व्यक्ती नालायक आहे, तो तसंच वागत राहणार दुर्योधन सारखा. त्रास कुणाला होणार? तुम्हाला होणार. तुम्ही क्षत्रिय असाल तर त्याला मारलं पाहिजे, विषय संपवला पाहिजे. तुम्ही क्षत्रिय नसाल, त्याला मारणं तुमच्या हातात नसेल तर त्याला क्षमा करून सोडून दिलं पाहिजे. विषय संपला, विषय संपवला पाहिजे. तुमचं मन शांत झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे. सगळ्यांवरती क्षमाभाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. हे
हे आपल्याला का समजत नाही माहितीये? आपल्याला वाटतं की वाघाला क्षमा करायची म्हणजे वाघाच्या समोर जाऊन दंडवत प्रणाम करायचं. नाही, मग तो खाऊन टाकेल ना तुम्हाला. वाघाला क्षमा करायची म्हणजे लांबूनच हरे कृष्ण म्हणायचं, त्याचा द्वेष करायचा नाही. हा वाघ सगळ्यांना खातो, नालायक आहे. नो, त्याचा तो धर्म करतोय, त्याला करू दे. माझ्यावर अटॅक करून मला खाईल का? त्याच्यापासून माझं स्वतःचं संरक्षण करायचं आहे. त्याच्या धर्मामध्ये मी जात नाही, माझ्या धर्मामध्ये त्याला येऊ देत नाही. बस, मन शांत, स्वच्छ, सुंदर ठेवलं पाहिजे नेहमी. असे वाघासारखे, सापासारखे बरीच माणसं तुम्हाला भेटणार या जीवनामध्ये. सगळ्यांना का तुम्ही दंडवत प्रणाम घालत बसणार आहे का? मिठी मारत बसणार आहे का? सगळ्यांना दंडवत प्रणाम करणे, मिठी मारणे म्हणजे प्रेम नसतं. परवा आपण वाचलो आत्म्याच्या ह्याच्यामध्ये, सगळे आत्मे शुद्ध आहेत, सगळे आत्मे समान आहेत, फक्त त्यांच्या कर्मानुसार आता हे असे वागत आहेत. भगवंत त्यांना बुद्धी देईल, सद्बुद्धी देईल, भगवंत त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवेल. ही भगवंतांच्या चरणी मी प्रार्थना करतो, कारण त्यांना त्याची खूप गरज आहे. मी माझी भगवंतांची सेवा करण्यामध्ये लागतो, असा भाव ठेवला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला या सगळ्यामध्ये एखादा मार्गदर्शक असणे. मगाशी प्रभुपाद सांगितले की आत्म्याचं हे ज्ञान सगळं देणारं आपल्याला एखादं कुणीतरी पाहिजे. कारण हे खूप कन्फ्युजिंग आहे, मला मान्य आहे. एवढं सोपं पण नाहीये मी जेवढं बोलतोय तेवढं. प्रत्यक्षात करायला हे अत्यंत कठीण असतं. म्हणून आपल्याला खूप चांगला, शुद्ध असा आध्यात्मिक मार्गदर्शक पाहिजे. त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. ज्याला एखाद्याला आपण गुरु म्हणून मानतो त्याच्या समोर ही व्यथा मांडली पाहिजे, आणि मग तुम्हाला तो शास्त्राप्रमाणे कसं वागायला सांगेल त्याप्रमाणे वागलं पाहिजे. सोडून द्या म्हणलं सोडून दिलं पाहिजे. तिथं त्याला घट्ट पकडून ठेवायचं नाही. माझा नवरा असा वागतो, माझा नवरा असा वागतो, माझा नवरा असा वागतो. तुमचे गुरु सांगतात सोडून द्या ना, झालं आता सोडून द्या, बास करा. किती दिवस तुम्ही मनामध्ये हे गाठ मारून बसणार आहे? ही आणि या गाठीचा त्रास कुणाला होतोय? नवऱ्याला काय होत नाही, तुम्हालाच होते. ही गाठ सोडून द्यायची असते. अशा शुद्ध भक्तांचा संग करा, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये भक्तिमय सेवा करा. कशाला विनाकारण विचार करत बसायचं? हरे कृष्ण. आपण आज इथे थांबूया. कोणाला काही प्रश्न असेल तर तो लिहून ठेवा, आपण उद्या कंटिन्यू करूया. 8:34 झाले, आज आपल्याला इथे थांबलं पाहिजे. माफ करा. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.